वाकायचे न चुकायचे, अन्यायावर पलटून मार करायचे, सन्मानाने जगायचे, सन्मानाने मरायचे, अशी शिकवण देणारे आपल्या माँसाहेब जिजाऊ आज मी अजवा फिरोज शेख आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आदरणीय शिक्षक व जमलेल्या माझ्या बाळमित्रांनो, प्रथम मी तुम्हा सर्वांना वंदन करून मी माझ्या गोष्टीला सुरुवात करते. स्वराज्य स्वराज्य हे स्वराज्य उभा राहिले कसे कसे उभा राहिले? खर तर शहाजी राजांच्या सांगण्यावरून बाळासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झालेले पुणे, विकास कंगाल झालेले पुणे, इथल्या रयतेला सांगितले होते जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. या भीतीने रयते सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जीव मुठीत घेऊन कशी वशी राहू लागल्या. अशा या पुण्यात बाळासाहेब जिजाऊ आल्या. राज्य करायचे होते, जहागिरी चालवायची होती, पण कोण आहे इथं? कोणावर राज्य करायचे, कोणावर जहागिरी चालवायची? दगड तोंडावर. अरे माणसं कुठे आहे, कुठे माणसं? इथल्या रयतेला बाळासाहेब जिजाऊंनी घातली साथ. या परत या गावात परत या. रयतेने विचारले कोणाच्या भरोशावर? बाळासाहेब जिजाऊ कडाळ्या म्हणल्या तुमच्या शिवबा राजेंच्या भरोशावर. रयतेने पुन्हा विचारले जर आम्ही इथे आलो तर आमचं निर्वंश होईल. बाळासाहेब जिजाऊ पुढे आल्या, म्हणल्या मी राहिली तर मी. आपल्या ऐकुलता एक शिवबाला घेऊन बाळासाहेब जिजाऊ पुण्यात राहू लागल्या. बघता बघता रयतेला विश्वास आला. माणसं बोलू लागली अरे बाळासाहेब जिजाऊ तर इथे राहतात, पण आपण का नाही राहत? रयत परतू लागली, घरेघस बोलू लागली. पण माणसांना पुन्हा प्रश्न पडला आपण आलोय तर खरं खावं काय, पण प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय? त्या काळी महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था उभा राहिली. त्या संस्थेचे नाव होते स्वराज्य. हे संस्थेचे संस्थापिका होते माँसाहेब जिजाऊ. या संस्थेतून शेतकऱ्यांना बियाणे, खते, बळजळा देण्यात आली. बघता बघता शेतकरी रानात जाऊ लागले, पेरणी केली, मोतीसारखे कणस दिसू लागले. पण काय झालं? आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातील रानगावीसारखी जनावरे शेतीत घुसू लागली. उभं पीक पायाखाली नासू लागली. हाती आलेलं पीक वाया जाताना शेतकरी हवालदिल झाला. धावत धावत बाळासाहेबकडे गेला. माँसाहेब काहीतरी करा, माँसाहेब काहीतरी करा. जनावरे उच्छाद मानतात, उभं पीक पायाखाली नासवतात. माँसाहेब काहीतरी करा. माँसाहेबांना कळून चुकले, पिकं जगतील तर शेतकरी जगे. दुसऱ्याच दिवशी माँसाहेबांच्या विलक्षण बुद्धीतून विलक्षण युक्ती बाहेर पडली. आजूबाजूच्या गावात दवंडी देण्यात आली. जो कोणी जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं घडं दिलं जाईल. हे ऐकून राहतो राज्यगरबाज पोरं शेतीला पहारा देऊ लागली. जसं जनावरे शेतीत घुसतात दिसली त्याला मुसक्यावं लागली, शेपटी तोडू लागली आणि माँसाहेबांना धक्का लागू लागली आणि सोन्याचं कळं मिळू लागली. त्या दिवशी माँसाहेबांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले होते. एक म्हणजे शेतीचं संरक्षण झालं आणि दुसरा म्हणजे स्वराज्यासाठी जिगरबाज मावळे अपघात झाली. धन्य ती स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता, जिने घडवला स्वराज्याचा विधाता. अशी या थोर मातेला आमचा मानाचा निजरा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Ma'am, teachers and all my dear friends. My name is Samal Sachin Nikam from 3rd C class. Today I am here to express my views on the birth anniversary of Swami Vivekananda. Swami Vivekananda Jayanti celebrated as National Youth Day. Swami Vivekananda Jayanti celebrated on 12th January, marking his birth anniversary. He was a great philosopher and Hindu monk. His full name was Narendranath Vishwanath Dutta. He born in 12th January 1863 in Kolkata. His motto, arise, awake and stop not till the goal is reached. He won the people's heart by saying, my brother and my sister. He passed away on the 14th July 1902 in the age of 39. Thank you.